कधी विचार केला आहे का की आपल्या स्वयंपाकघरापासून ते मोठमोठ्या कारखान्यांपर्यंत आणि अगदी आपल्या शरीराच्या आत सुद्धा एक अदृश्य शक्ती काम करत असते? आज आपण त्याच जगाला म्हणजेच ॲसिडच्या जगाला जवळून पाहणार आहोत. आता बघा, लिंबू, गाडीची बॅटरी आणि मुंगीचा दंश या तिन्ही गोष्टींमध्ये तसं तर काहीच साम्य नाही, बरोबर? पण यांच्यात एक समान धागा आहे. कधी विचार केलाय तो काय असेल? ते उत्तर आहे ॲसिड्स. हो, हे एकच रसायन या तिन्ही गोष्टींना एकत्र जोडतं. चला, आज ॲसिडच्याच याच रंजक दुनियेत एक मस्त सफर करूया. बरं, मग पहिला प्रश्न हा की ॲसिडला ॲसिड तरी का म्हणतात? म्हणजे त्याची खरी ओळख काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या काही बेसिक नियमांना आधीच समजून घ्यावं लागेल. आपल्याला सगळ्यांना शाळेत शिकवलंच आहे की ॲसिड चवीला आंबट लागतात आणि निळ्या लिटमस पेपरला लाल करतात. ही झाली अगदी सोपी ओळख. पण ॲसिडची खरी रासायनिक ओळख, अरे वाह, ती यापेक्षा खूपच खोल आणि इंटरेस्टिंग आहे. याची सुरुवात केली अर्हेनियसने. त्याची थिअरी सगळ्यात सोपी होती. तो म्हणाला, कोणताही पदार्थ जो पाण्यात टाकला की हायड्रोजन आयन म्हणजे H+ आयन बाहेर फेकतो तो म्हणजे ॲसिड. ही एक चांगली सुरुवात होती, पण ही व्याख्या फक्त पाण्यापुरतीच मर्यादित होती. मग आले ब्रॉन्स्टेड आणि लाउरी. त्यांनी ही व्याख्या आणखी मोठी केली. त्यांच्या मते ॲसिड म्हणजे एक प्रोटॉन डोनर. म्हणजे जसा एखादा खेळाडू बॉल पास करतो ना, तसंच ॲसिड आपला प्रोटॉन दुसऱ्या रेणूला पास करतं, मग ते पाण्यात असो किंवा कुठेही. आणि मग आली लुईस थिअरी, जिने तर कथेला पूर्णच केलं. लुईसच्या मते ॲसिड म्हणजे असा कोणीतरी जो इलेक्ट्रॉनची जोडी स्वीकारायला नेहमी तयार असतो. जणू काही तो सतत एका रासायनिक भागीदारीच्या, एका पार्टनरच्या शोधात असतो. ही आजवरची सगळ्यात व्यापक व्याख्या मानली जाते. आता ॲसिडच्या जगात मुख्यत्वे 2 फॅमिलीज आहेत. एक म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय ॲसिड्स. हे आपल्याला फळांमध्ये, वनस्पतींमध्ये मिळतात आणि हे तसे सौम्य असतात. आणि दुसरे आहेत इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय ॲसिड्स. हे प्रयोगशाळेत तयार होतात आणि हे खूप खूप शक्तिशाली असतात. चला आता पाहूया की कोणत्या ॲसिडमध्ये किती दम आहे, म्हणजे त्यांची ताकद कशी मोजायची. तर त्यासाठी खास पॉवर मीटर आहे. हे आहे ते पॉवर मीटर म्हणजेच pH स्केल. यात 7 म्हणजे न्यूट्रल म्हणजे ना ॲसिडिक ना बेसिक. पण 7 पेक्षा खाली जो काही आकडा असेल ते सगळं ॲसिडिक आहे. आणि गंमत अशी की आकडा जितका कमी म्हणजे 0च्या जवळ, तितकं ते ॲसिड जास्त खतरनाक, जास्त शक्तिशाली. जसं की लिंबाच्या रसाचा pH साधारण 2 असतो, तर गाडीच्या बॅटरीमधल्या ॲसिडचा pH थेट 0च्या जवळ असतो. फरक बघा. चला तर मग आता वेळ आली आहे ॲसिडच्या जगातल्या काही सुपरस्टार्सना, काही महत्त्वाच्या खेळाडूंना भेटण्याची. यांची ओळख करून घेणं खरंच खूप मजेशीर ठरेल. आपल्याला वाटतं ॲसिड म्हणजे काहीतरी वेगळं, पण ते आपल्या रोजच्या जेवणातच लपलेलं आहे. कधी मुंगी चावल्यावर जी आग होते ना, ती फॉर्मिक ॲसिडमुळे. सफरचंदाला जी एक खास चव येते ती येते मॅलिक ॲसिडमुळे. आणि एक भारी गोष्ट सांगू, टोमॅटोमध्ये जे ऑक्झॅलिक ॲसिड असतं ना, ते शाईचे हट्टी डागसुद्धा काढू शकतं. हे नैसर्गिक ॲसिड तर तसे सौम्य होते. पण आता आपण भेटणार आहोत अशा ॲसिड्सना जे अक्षरशः मोठमोठे उद्योग चालवतात. आणि यातल्या एकाला तर रसायनांचा राजा अशी पदवी मिळाली आहे. हा आहे तो राजा, सल्फ्युरिक ॲसिड. हाच आपल्या गाडीच्या बॅटरीला पॉवर देतो. आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड नावाचा एक जबरदस्त ॲसिड आपल्या स्वतःच्या पोटात असतो, जो आपण खाल्लेलं अन्न पचवतो. आणि नायट्रिक ॲसिड, अरे बापरे, त्याचा उपयोग तर थेट TNT सारखी स्फोटका बनवण्यासाठी होतो. कल्पना करा यांची ताकद काय असेल. आता विचार करा, जेव्हा हे 2 असे महाशक्तिशाली ॲसिड एकत्र येतात तेव्हा काय होत असेल? तेव्हा तयार होतं एक असं मिश्रण ज्याला म्हणतात ॲक्वा रेजिया, म्हणजे रॉयल वॉटर किंवा राजेशाही पाणी. 3 भाग हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि 1 भाग नायट्रिक ॲसिड. इतका साधा फॉर्म्युला, पण यातून जे मिश्रण तयार होतं ते सोनं आणि प्लॅटिनम सारख्या राजेशाही धातूंना सुद्धा विरघळवून टाकतं. म्हणूनच याला रॉयल वॉटर म्हणतात. ठीक आहे, आपण ॲसिडची ओळख करून घेतली, त्यांचे प्रकार पाहिले. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही ॲसिड्स नक्की काम कशी करतात? म्हणजे प्रत्यक्षात काय घडतं? ॲसिड मुख्यत्वे 3 प्रकारे रिॲक्ट करतात. एक म्हणजे धातूंसोबत, दुसरं कार्बोनेटसोबत आणि तिसरं म्हणजे बेससोबत, ज्याला आपण आम्लारी म्हणतो. आणि या प्रत्येक अभिक्रियेचा आपल्या जगावर खूप मोठा परिणाम होतो. कसं? चला एक उदाहरण पाहूया. ती जी कार्बोनेटसोबतची अभिक्रिया पाहिली ना, त्याचाच हा परिणाम आहे. ॲसिडच्या पावसामुळे ताजमहालसारख्या सुंदर संगमरवरी वास्तू हळूहळू खराब होत आहेत. कारण त्या पावसात सल्फ्युरिक आणि नायट्रिक ॲसिड असतं
जे संगमरवरावर असलेल्या कार्बोनेटसोबत अभिक्रिया करतं आणि त्याला अक्षरशः विरघळून टाकतं. बघा, एक साधी रासायनिक अभिक्रिया किती मोठा परिणाम करू शकते. तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? याचा सरळ अर्थ असा की ॲसिड आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेत. ते एकीकडे ॲसिड रेनमुळे पर्यावरणाला नुकसान पोचवतात, तर दुसरीकडे आपल्या पोटात अन्न पचवायला मदत करतात आणि लोणच्यासारखे पदार्थ वर्षानुवर्ष टिकवून ठेवतात. म्हणजेच ॲसिड हे एक दुधारी शस्त्र आहे. ते निर्माण पण करतात आणि नष्टही करतात. ते आपल्या उद्योगांना आणि शरीराला ऊर्जा देतात. त्यामुळे खरा विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की या शक्तिशाली रसायनाच्या ताकदीचा समतोल आपण कसा साधणार? त्याचा वापर मानवजातीच्या भल्यासाठी जबाबदारीने कसा करणार?